नागपुर कड़मना पुलिस ने अवैध हथियार रखने वालों के खिलाफ कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने गुलमोहर नगर निवासी कुणाल मोहन बंजारे 19 वर्ष और तरुण उर्फ शिवम शत्रुघ्न वर्मा 23 वर्ष को हिरासत में लिया। तलाशी के दौरान आरोपियों के कब्जे से राजस्थान से खरीदी गई एक संगीन तलवार और 2 धारदार चाकू बरामद किए गए। पुलिस ने कुल 6,600 रुपए का मूल्य का मुद्देमाल जब्त किया है। दोनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। आमची डीबी पार्टी PSI श्री रामलोट साहेब आणि त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ती आरोपितांची घरझडती घेत असतात। पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एक माहिती मिळाली की आरोपी कुणाल बंजारे आणि तरुण वर्मा यांच्याकडे घातक शस्त्र आहेत। त्यावरून त्यांनी त्यांची माहिती गोपनीय माहिती काढून त्यांच्या दोघांची घराची घरझडती घेतली असता त्या घरझडतीमध्ये 2 चायना स्टील चाकू आणि एक स्टीलची तलवार असे 3 हत्यार एकूण 6,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। दोन्ही आरोपितांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा 425 तसेच 135 मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशन कळमना हद्दीतील परिसर बघता इथे मजूर वर्ग जास्त आहे आणि बॉडी ऑफेन्सेस सुद्धा बरेच होतात या ठिकाणी। त्यामुळे आमचं पथक नेहमी पेट्रोलिंग दरम्यान आरोपितांची घरझडती घेत असते। मागील 4-5 दिवसात आम्ही एकूण 4 भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे सदरची कारवाई केलेली आहे। यांनी खाटूश्याम येथून सदरचे शस्त्र आणल्याचे निष्पन्न झालेले आहे राजस्थान येथून। हे जवळ शस्त्र बाळगतात आणि एखाद्या वेळी थोडासा जरी भांडण झालं तर हे लगेच घरातून शस्त्र काढतात। अशा प्रकारे त्यामुळे यांची घरझडती घेऊन अशा प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे।